जिथे सगळे प्रयत्न संपतात तिथेच एका नव्या मार्गाची सुरुवात होते. चला आता या समस्येतून उत्तराकडे वळूया आणि आस्था म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. आणि मग जणू काही चमत्कारच होतो. आकाशातून एक तेजस्वी सोनेरी मशाल खाली येते. तिच्या त्या दिव्य प्रकाशात ते भयंकर वादळ शांत होतं. तो खवळलेला समुद्र स्थिर होतो. आणि इतकंच नाही तर त्याच प्रकाशात पुढे जाण्याचा एक सुरक्षित मार्गही दिसू लागतो. ही मशाल म्हणजे फक्त एक विश्वास नाही, तर ती एक सक्रिय मार्ग दाखवणारी शक्ती आहे. आता हे जे ज्ञान आहे ते आलं कुठून, याचा उगम कुठे आहे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. हे ज्ञान परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांनी 1969 साली त्यांच्या एका वसंत संदेशात दिलं होतं. आणि विशेष गोष्ट म्हणजे इतकी वर्ष झाली तरी ते आजही तितकंच लागू होतं. तर मग आस्था म्हणजे नक्की काय? आस्था म्हणजे फक्त वरवरची श्रद्धा नाही. आस्था म्हणजे एक पक्का अढळ विश्वास की आपण जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ हे नेहमीच चांगलंच मिळणार. हा ईश्वराच्या न्यायव्यवस्थेवरचा एक असा अतूट विश्वास आहे जो कोणत्याही परिस्थितीत डळमळीत होत नाही.